पाचोड पोलीस स्टेशन हद्दीत रांजणगाव दांडगा येथे कृषी अधिकारी पंचायत समिती पैठण यांनी त्यांच्या माहितीच्या आधारे एक रेड केली व त्या रेडनुसार पोलीस स्टेशन पाचोड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने बियाणं मागवलेलं आहे। हे जे बियाणं आहे यांशी 5G म्हणून एक बियाणं आहे आणि शिवा गोल्ड असं एक बियाणं आहे। तर या बियाण्याचं महाराष्ट्र शासनातर्फे कोणतंही अधिकृत उत्पादन नाही आहे किंवा लायसन नाही आहे, अनधिकृत बियाणं आहे हे निष्पन्न झालेलं आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारचं जे अनधिकृत बियाणं आहे ते लावू नये आणि त्यांनी स्वतःची फसवणूक होण्यापासून वाचलं पाहिजे। तर आमच्याकडच्या पोलीस स्टेशन पाचोड येथील गुन्हा दाखल झालेला आहे। जे अनोळखी आरोपी आहेत त्यांचा तपास आपण करत आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेल मी की अनधिकृत बियाणे खरेदी करू नका व शेतकऱ्यांची फसवणूक होण्यापासून आवाहन करतो की सर्व वाचली पाहिजे आणि कोणाची फसवणूक झाली नाही पाहिजे। ज्यांनी अधिकृत दुकान आहे तिथूनच कॉटन असेल, सोयाबीन असेल याचं बियाणे घेऊनच ते पेरणी करून स्वतःचं उत्पन्न हे वाढवणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।